करी आणि योग्य वेळी तो संपादन करी असा या पहिल्या पावलाचा अर्थ आहे. दुसऱ्या पावलाचा अर्थ असा आहे की मला पवित्र शृंगार आणि भूषणे यांना धारण करणारी मी वाणी मन देह आणि कर्म यांनी आपल्या आज्ञेबाहेर केव्हाही जाणार नाही. जो शृंगार करायचा आहे, जे वस्त्र परिधान करायचे आहे ते आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे शुची म्हणजे धुतलेले असावे. धुतलेले वस्त्र मी परिधान करेन. त्यानंतर जी वेशभूषा करायची ती माझ्या पतीसहित घरातले वडील राहणारे जे माणसं आहेत त्यांना आवडेल अशा प्रकारचा मी पूर्ण पोशाख करीन आणि त्यांच्या आज्ञेबाहेर जाणार नाही. हा या दुसऱ्या पावलाचा अर्थ आहे. तिसऱ्या पावलाचा अर्थ असा आहे की मी मनाने अत्यंत पवित्र राहून तुमच्या बरोबर सुखदुःखांची वाटेकरी होईल. कारण संसार म्हटला म्हणजे त्यामध्ये सुख आले आणि दुःख सुद्धा आले आणि त्या सर्व सुखदुःखामध्ये मी तुमची वाटेकरी होईल. हा या तिसऱ्या पावलाचा अर्थ आहे. चौथ्या पावलाचा अर्थ असा आहे की मला तुमच्या बरोबर जे धार्मिक कार्य आहे ते मी आनंदाने पार पडेल. याचा अर्थ असा आहे की घरामध्ये गणेश उत्सव असो, सत्यनारायणाची पूजा असो, दिवाळी असो, लक्ष्मी पूजन असो, हे जे घरातले धार्मिक उत्सव असतात त्या धार्मिक उत्सवामध्ये मी आनंदाने सहभाग घेईल आणि ते सर्व उत्सव मोठ्या आनंदाने पार पाडील. हा याचा अर्थ आहे. जर सर्व्हिसला असेल तर त्या दिवशी रजा घेईल आणि सर्व उत्सव आनंदाने पार पाडील. हा या पावलाचा अर्थ आहे. गानस्ते कसाय वाक्यापशुभ्य विष्णु स्वाम